नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. काँग्रेसला दिवसेंदिवस त्यांच्या भोवती जमलेले जे सगळे चमचे आहेत ते अशा पद्धतीनं काही इंधन पुरवत आहेत की जेणेकरून काँग्रेस मुक्त भारत ही जी प्रतिज्ञा आहे ती स्वतः काँग्रेसवाल्यांनीच मनावरती घेतलेली आहे. राहुल गांधी तर काय प्रश्नच नाही, त्यांचे अग्रणी आहेत, भाजपचे स्टार प्रचारक आहेत. मणिशंकर अय्यर असो, दिग्विजय सिंग असो, सॅम पिट्रोदा असो, एकापेक्षा एक वक्तव्य करण्यामध्ये पटत असलेली माणसं आहेत ही सगळी. आणि ते कमी पडलं म्हणून की काय तथाकथित त्या सगळ्या लिब्रांडोंच्या विद्यापीठाचे कुलगुरू असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि ज्यांची सगळी बुद्धी गेल्या काही दिवसांमध्ये राहुल सोनियाची तळी उचलण्यामध्ये सगळी खर्ची पडलेली, लाळ घोटण्यामध्ये, ते असे सुमार दर्जाचे कुमार केतकर. त्यांचं एक वक्तव्य आहे अगदी संविधान दिनाच्या निमित्तानं. 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी काँग्रेसने घेतलेल्या कार्यक्रमामध्ये हे महान आंतरराष्ट्रीय कटाचं तुंतुणं घेऊन पुन्हा एकदा काय ते आमच्याकडे जुनी चित्रपटाची जाहिरात असायची, तलेजा चित्रमंदिर की सिल्वर स्क्रीन पर फिर से देखिए, म्हणजे जुना एखादा चित्रपट जर पुन्हा लागला असेल तसं आहे ते. म्हणजे ह्यांचं जे जुनं आंतरराष्ट्रीय कटाचं तुंतुणं होतं, फिर से लेके आए है सुमार केतकर, ते काय वक्तव्य बघा तुम्ही. तर त्यांना 2014 मध्ये जे मोदी आले त्या वर्षी काँग्रेसला 250 जागा किमान मिळू शकल्या असत्या. आणि जर 250 जागा मिळू शकल्या असत्या तर जवळजवळ ती मेजॉरिटी त्या, कारण इतर मित्रपक्ष सुद्धा आहेत. म्हणजे काँग्रेस पुन्हा सत्तेत 2014 मध्ये मोठ्या प्रमाणात आली असती. हे चित्र 2009 मध्ये दिसायला लागलं, ज्यावेळेला त्यांना 206 जागा मिळाल्या. तेव्हा गेम सुरू झाले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 2014 मध्ये ह्यांच्या सीटा वाढता कामा नयेत. हे गेम कोणी केले? आणि 2014 मध्ये काय झालं? 206च्या एकदम 44. म्हणजे 2014ला मोदी पंतप्रधान पदावरती आले. हा कोणाचा कट होता? CIA आणि मोसाद. म्हणजे बरं, तेव्हा सरकार कोणाचं होतं? म्हणजे आता ह्याच्यावरती काय त्यांच्यावर टीकाय म्हणण्याच्या पेक्षा किंवाच्याही पलीकडं मला सांगा, 2014ला भारतामध्ये कोणाचं सरकार होतं? कोण पंतप्रधान पदी असताना ह्या निवडणुका झालेल्या आहेत? कुणाची राजवट दिल्लीमध्ये होती त्या काळामध्ये? म्हणजे EVM कोणी मॅनेज केलं होतं? निवडणूक आयोग कोणाच्या अखत्यारीमध्ये होता? आणि जर कुमार केतकरांना आता साक्षात्कार झालाय 11 वर्षाच्या नंतर की तेव्हा CIA आणि मोसाद यांना तो कट होता, तर जेव्हा मग तुमचं प्रत्यक्ष सरकार होतं, तुमच्या सरकारने काय केलं मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये? अगदी त्या अण्णाचं जेव्हा आंदोलन झालं त्याच्या पाठीमागं RSS कशी, त्यांचे एक प्रवक्ते ते पण असे सस्पेंडेड आहेत, पण हिरिरीनं त्यांची बाजू मांडतात काँग्रेसची. मग एक साधा प्रश्न होता, 2013ला या दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि कुणालाच बहुमत मिळालं नाही. भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता, 32 जागा निवडून, पण त्यांना बहुमत नाही. नंबर 2ला आम आदमी पक्षाच्या 28 जागा आल्या होत्या. काँग्रेसच्या 8 जागा आल्या होत्या. आणि काँग्रेसने कोणाला पाठिंबा दिला? त्या केजरीवाल. कशासाठी दिला पाठिंबा? भाजपच्या विरोधात. आणि हे आता असं म्हणतात की आम आदमी पक्ष आणि भाजप आणि हे सगळ्यांना त्या आंदोलनाला केजरीवाल RSSचा कसा पाठिंबा होता? अरे जर हे तुम्हाला माहीत, म्हणजे किती यांची अक्कल कुठे गेलेली बघा तुम्ही. जर तुम्हाला हे माहीत होतं तर तुम्ही केजरीवालला पाठिंबा कशासाठी दिला? की जो केजरीवाल हा त्या भाजपचं पिद्दू आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे, RSSने त्याला पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेसच्या विरोधात हे चालू आहे सगळं. 2013ला हे त्याला पाठिंबा देतात जेणेकरून 2014च्या निवडणुकीमध्ये मनमोहन सिंग यांचा पराभव व्हावा. काँग्रेसचा असा आंतरराष्ट्रीय कट होता का? नाही, म्हणजे आंतरराष्ट्रीय कट वेगळा, काँग्रेसचा असा राष्ट्रीय कट होता का की आपला पराभव करण्यासाठी आपण केजरीवाल यांना पाठिंबा देऊन मुख्यमंत्री करूयात का? तर आपल्याला आपला पराभव करून घ्यायचा. काय त्यांचे डोके चालतात बघा तो. फक्त 2-3च मुद्दे मी ह्याच्यातले घेतो. आमच्याकडे सुशील कुलकर्णींनी व्हिडिओ केला, खूप जण व्हिडिओ करतायत. काल नॅशनल चॅनलवरती धुतलं सगळ्यांनी ह्या सुमार केतकरला.
एक मुद्दा असा आहे की CIA आणि मोसाद या संघटनांनी, आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संघटनांनी कट केला आणि तिथं मनमोहनचं सरकार पाडलं. कारण की आधीच्या निवडणुकांमध्ये म्हणजे 2004ला निवडणूक झाली, काँग्रेसचे 145 खासदार निवडून आले. 2009ला निवडणूक झाली, त्याच्यामध्ये वाढून काँग्रेसचे 2006 झाले. हा ट्रेंड पाहता, त्यांचं वाक्य आहे सुमार केतकरांचं, हा ट्रेंड पाहता 2014ला काँग्रेसचे 250 खासदार यायला पाहिजे, त्यांचं वाक्य आहे. आणि प्रत्यक्षात 44 कसे आले म्हणून छाती बडवाले. अगदी बरोबर. आता मी तेच तशाला तसंच सुमार केतकरांचं सगळं हे वाक्य उचलतो. आता बघा, 2014ला मोदी पंतप्रधान झाले, 282 खासदार होते. 2019ला निवडणुका झाल्या, ते म्हणले होते निवडणुका होणार नाही, त्याच्यावर बोलतो नंतर. 2014ला 282 खासदार होते, 2019ला 303 खासदार होते. मग हा ट्रेंड पाहता सुमार केतकरांच्या मतानं 2024ला भाजपला किती खासदार यायला पाहिजेत? ट्रेंड पाहायचा आहे ना. 2004, 9 आणि 14 असा जर ट्रेंड ते काँग्रेससाठी पाहत असतील तर 2014, 2019 आणि 2024 साठी भाजपचा ट्रेंड काय असेल? आणि त्यांनी सांगावं त्यांचा ट्रेंड पाहून 2024ला भाजपला 350 तर खासदार असायला पाहिजेत ना, कुमार केतकरांच्या म्हणण्याप्रमाणे. काय तर्क लावतात, काय डोकं लावतात. 32% मतं जेव्हा भाजपला मिळाले होते आणि मोदी पंतप्रधान झाले होते, तेव्हा ह्या सुमार केतकरांनी ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रुक्मिणी सभागृहामध्ये काय वक्तव्य केलं होतं? 68% लोकांनी नाकारलेला पंतप्रधान. अरे, ह्या सुमार केतकराला कुठल्याही अतिशय शेंबड्यातल्या शेंबड्या पत्रकाराने एक साधा प्रश्न विचारायला पाहिजे. हे तर ते कुलगुरू आहेत ना त्या सुमार लिब्रांडू सगळ्यांची. त्या एक साधा प्रश्न कोणी विचारायला पाहिजे की मला आजपर्यंत एक तरी पंतप्रधान असा दाखव भारताच्या इतिहासातला की ज्याला 51% मत आहेत. एकही पंतप्रधान 51% मतं घेऊन किंवा त्याचा पक्ष किंवा त्याची आघाडी सत्तेवर आलेली नाही. तुम्हाला नेमकं मोदी पंतप्रधान झाल्यावर हे बरं आठवलं की 68% लोकांनी नाकारलेला पंतप्रधान. किती म्हणजे, किंवा अजून एक तुम्हाला मी वाक्य सांगतो ह्यांच्यात, म्हणून मी फक्त ते 2-3 मुद्द्यावर आकड्यावरतीच बोलतो फक्त. 145 खासदार होते, नंतर 206 होते आणि नंतर 250 आले असते म्हणजे जवळपास बहुमत होतच, त्यांनी सरकार स्थापन केलं असतं. आणि मोदींना 240 मिळाले, त्यांनी बोंब का केली? मग यांच्या ट्रेंड प्रमाणे काँग्रेसला 2014 मध्ये 250 खासदार त्यांचे येऊ शकत होते, आले असते तर बहुमत होतं, त्यांनी सरकार स्थापन केलं. अरे मग 240 खासदारांवरती जेव्हा मोदींनी 2024 मध्ये सरकार स्थापन केलं तर बोंब कोणी केली होती? काँग्रेसला 145 खासदार असताना सोनियांनी काय म्हणता येईल त्याला, ते सगळा जोडजुमा जुगाड जांगड गुत्ता करून मनमोहन यांना पंतप्रधानपदी बसवलं. ते नॉर्मल आहे, नैसर्गिक आहे, कारण की तो लोकांचा जनमताचा ट्रेंड आहे. आणि 240 खासदारचा पाठिंबा असलेले स्वतःच्या पक्षाचा आणि पाठिंबा तर बाकीचे पुढचं अजून बहुमत असलेले मोदी पंतप्रधान पदावरती बसले तर मात्र हा आंतरराष्ट्रीय कट झाला. हे काय डोके चालतात. किंवा मी तुम्हाला आधीचं उदाहरण सांगतो. नरसिंहराव पंतप्रधान पदावरती बसले, किती खासदार होते काँग्रेसचे तेव्हा? 243. म्हणजे 243 खासदाराच्या जीवावरती नरसिंहराव पंतप्रधानपदी बसले तर त्याच्या बाबतीत म्हणजे कुमार केतकरांना काही म्हणायचं. पण 240 खासदारांच्या त्याच जवळपास संख्येच्या जीवावरती मोदी मात्र पंतप्रधान पदावरती बसल्या, त्याच्यानंतर हाय तोबा. तरी नशीब निवडणूक पूर्व युती केलेल्या NDAची मतं बहुमताच्या पलीकडे म्हणजे 292 पर्यंत आकडा गेलेला आहे तो 272ची आवश्यकता असताना. निवडणूक पूर्व युतीला स्पष्ट बहुमत आहे, भाजपला स्वतःच नाहीये, तरी तुम्ही बोंब करायला लागलात. आणि नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले होते तेव्हा काँग्रेसला फक्त 243, निवडणूक पूर्व आघाडी वगैरे काही नव्हतं आणि तरी ते सरकार 5 वर्ष टिकलं. आणि तेव्हा कुठलाही भाजपनी किंवा कोणीही आंतरराष्ट्रीय कट आहे असं म्हणलं नाही. आणि आता मात्र यांना तो आंतरराष्ट्रीय कट आठवायला लागला. अजून एक तुम्हाला मी त्यांचं वक्तव्य सांगतो, ह्याच्यातलं नाही, आधीच्या ह्याच्यातलं आहे. 1989ला 195 खासदार निवडून आले होते राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली. आता आपल्या संसदेमध्ये 272ची जमवाजमव ज्याला करता येते तो पंतप्रधानपदी बसतो.
ती विश्वनाथ प्रताप सिंगांना करता आली. भले एकीकडून त्यांना डाव्यांनी पाठिंबा दिला, एकीकडून उजव्याने दिला, ते काही असो. हे काय म्हणले, 195 खासदार असताना सत्ता स्थापनेचा दावा राहुल गांधींनी सोडून दिला, राजीव गांधींनी सोडून दिला. कधी सोडून दिला? अरे सोडून द्यायला मुळात त्यांच्याकडे तेवढी संख्याही म्हणजे त्यांना पाठिंबाच कोणी दिलेला नव्हता. तुमचे किती कमी जास्त असो, तिकडे मोदींना किंवा दुसऱ्या कुठलाही याला त्याला बाकीच्यांनी पाठिंबा दिलेला आहे, तो आकडा 272च्या पुढे जातो आहे. अशी घटनाच घडलेली नाही. त्याच्यामुळे राजीव गांधींनी 1989ला पंतप्रधान पद सोडून दिलं. बरं, नंतर जेव्हा ते व्ही.पी. सिंगाचं सरकार कोसळलं, चंद्रशेखरांना पाठिंबा कशाला दिला? मग उलट चंद्रशेखरकडून पाठिंबा घ्यायचा आणि राजीव गांधींनी पंतप्रधान व्हायचं. तेहीपेक्षा अजून ह्यांचं हसायचं वक्तव्य म्हणजे 2019च्या निवडणुकीच्या आधी याच मराठवाड्यात नांदेडला बोललेले आहेत, प्रभू श्रीराम जरी पृथ्वीवरती आले तरी मोदी पंतप्रधान होत नाहीत. एक. दुसरं वाक्य होतं 2019च्या निवडणुकाच होत नाहीत. तिसरं वाक्य, निवडणूक झाली तर निकाल मोदी अमित शहा मान्यच करणार नाहीत, दंगली होती. काय झालं? 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीचं वक्तव्य हे. 2019 झालं, 2024 झालं, त्याच्यानंतर 4-5 राज्यांमधल्या निवडणुका पण झाल्या 2024च्या नंतर. 19 ते 24 या सगळ्या काळामध्ये सगळ्या राज्यांमध्ये व्यवस्थित निवडणुका झाल्या. कुठल्याच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत असं घडलं नाही. आणि हे सांगतात निवडणुकाच होणार नाही, मोदी अमित शहा सत्ताच सोडणार नाही, दंगली होती. काय म्हणजे मी म्हणतो ना तुम्हाला, ह्यांचे जे काय चालतात बुद्धीचे खेळ, त्याच्यावरची उसंतवाणी. सुमार बुद्धीचा बरळे कुमार, काँग्रेसची हार कुणामुळे? गुप्तचर संस्था परदेशातल्या देशात घुसल्या कटाद्वारे. काँग्रेसचा केला त्यांनी पराभव, विजयाची चव भाजपला. 11 वर्षांनी झाला साक्षात्कार, कशामुळे हार कळले ते. आंतरराष्ट्रीय कटाचा हा भाग, त्याने म्हणे आग लावली ही. काँग्रेसी कुतर्क, बुद्धीला हा चळ, सरलेले बळ राजकीय. कांत म्हणे ऐसे राजकीय बुळे, बुद्धीने हे खुळे बनलेले, बुद्धीने हे खुळे बनलेले. अरे अगदी आत्ता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय त्यावेळेस कर्नाटकामध्ये तुमच्याच 2 नेत्यातलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यामधलं भांडण संपलेलं नाही. तिकडे लक्ष द्या. एकमेव मोठं राज्य तुमच्या हातामध्ये. आत्ता बिहारमध्ये तुमचं जे पूर्णपणे वॉशआउट होऊन गेलं, चुना लागला सगळा, आणि त्याच्यामध्ये जे काही चिंतन शिबिर करायचे त्या बैठकीमध्ये तुमचाच एक उमेदवार उठतो आणि बंदुकीची गोळीची भाषा करतो. तुमचे जे निरीक्षक पाठवलेले त्यांनी पैसे खाऊन कसे तिकीट वाटप केले, काय केले, आरोप चालू आहेत. तिकडे लक्ष द्या ना. 11 वर्षापूर्वीचा आंतरराष्ट्रीय कट बरा तुम्हाला आठवतो, मोसाद आणि CIA चा. खरं तर मला नेहमी असं वाटतं की हे सगळं हाच एक कटाचा भाग आहे. मुळात कुमार केतकर हाच एक कटाचा भाग आहे. कारण की ते जर असं काही बोलले नाही तर जे काही काठावरचे थोडेफार शिल्लक मतदार आहेत ते पण जाणार नाहीत ना निघून. हे असं बोलतात म्हणून थोडेफार जे मतदार शिल्लक आहेत, कार्यकर्ते शिल्लक आहेत, ते भाजपमध्ये निघून जातात. म्हणजे असं माझं आता प्रामाणिक मत झालेलं आहे की कुमार केतकरनी बरळणं हाच भाजपच्या राष्ट्रीय म्हणूयात आपण त्याला, हा भाजपच्या राष्ट्रीय कटाचा भाग आहे. किंवा संघाचं जे शताब्दी वर्षे, संघानं शताब्दी वर्षात जो कट रचलेला आहे त्याचाच एक भाग आहे. आणि त्या कटाचा भाग म्हणूनच कुमार केतकर अशा पद्धतीनं बरळतायत जेणेकरून भाजपचं भलं व्हावं. इथेच थांबूया. धन्यवाद.